सेकंड टॉपिक आपलं असं आहे की आपण फुल ओसी किंवा पार्ट ओसीला एक नवीन व्हॅलिडेशन्स लावलेलं आहे ॲज बिल्ड प्लानचं. तर ते आता ह्याच्या अगोदर होतं, पण आपण मॅन्डेटरी ठेवलं नव्हतं. तर आता जो नवीन पॅच येईल त्यात आपण हे मॅन्डेटरी ठेवलेलं आहे. हे आपलं इंजिनिअरचं लॉगिन आहे. ज्या काउन्सिलला तुम्हाला तुमचं प्रपोजल असेल त्याचं आपण लॉगिन करून घेतलेलं आहे. आता मी फुल ओसीचं दाखवते. फुल ओसीमध्ये आले. माझं हे प्रपोजल आहे ज्याची मला फुल ओसी घ्यायची आहे. बिल्डिंगचं नाव सिलेक्ट केलं. मी डेट ऑफ कंप्लीशन सिलेक्ट केली ॲज पर युअर प्रोजेक्ट. सेव्ह बटनवर क्लिक केलं. तर जे चेंजेस आपले आहेत ते आपले ह्या पेजवर आपण दिलेले आहेत. इंटरनल रोड हँड ओव्हरचं एक क्वेश्चन येस नो मध्ये तुमचं जे आन्सर असेल ते येस असेल तर त्याची PDF लोड करा. ट्रान्सफरेटेड असेल त्याची. नंतर आपण हा जो सेकंड क्वेश्चन आहे तो आता मॅन्डेटरी ठेवलेला आहे ॲज पर UD इन्स्ट्रक्शन. तुमचं जरी समजा आता मी व्हेरिएशन नो केलंय तरी मला इथे शीट अपलोड करावी लागेल. शीट अपलोड केल्यावर जो आपला सँक्शन प्लॅन असेल त्याची जी शीट साईज असेल तीच इथे तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. कारण आपल्याला फुल ओसी मध्ये परत आता DSCचा पार्ट म्हणजे DSC अप्लाय होईल ॲज बिल्ड प्लॅनवर आणि त्यानुसार इथे तुमचा जो तिथे शीट साईज असेल तीच रिफ्लेक्ट होईल. शीट साईज जर डिफरंट झाली तर पुन्हा तुम्हाला DSCचा इश्यू येऊ शकतो. त्यामुळे हे जे सिलेक्शन देणार आहात ते प्रॉपरली द्या. हे झालं आपण व्हेरिएशन नो ठेवल्यावर. तर व्हेरिएशन येस ठेवलं. इफ द व्हेरिएशन इज इंटरनल नो केल्यावर तुम्हाला असं जसे आपले रेग्युलर क्वेश्चन आहेत त्याप्रमाणे शीट साईज लोड करायला येईल. त्यानंतर सिलेक्ट इथे खाली आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते एकदा रीड करून घ्या. सिलेक्ट द सेम ड्रॉइंग शीट साईज विच इज सिलेक्ट इन द बिल्डिंग परमिशन अँड सर्व्हिस डाटा एंट्री. जे आता मी सांगितलेलं की जे तुमची जी बिल्डिंग परमिशन आहे किंवा सर्व्हिस डाटा एंट्री थ्रू जर तुम्ही आलेला असाल तर तुमची जी शीट साईज तुम्ही तिथे सिलेक्शन दिलेलं असेल ते तिथे सिलेक्ट करून घ्या. आता समजा ऑनलाईन तुमचं जर प्लॅन झालेलं असेल, एखाद वेळी तुम्हाला शीट साईज आठवत नसेल तर आपल्या कंप्लीट प्रपोजल डिटेलमध्ये त्याची आपण शीट साईज दिलेली आहे काय असते तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि व्हेरिएशन नो असेल तर हे झालं आणि इथे आपण काइंडली सबमिट द प्रपोजल फॉर रिवाइज सँक्शन परमिशन ॲज पर द UDCPR 1.5H. जर UDCPR 1.5H जर तुम्हाला लागत असेल तर त्याप्रमाणे रिवाइज साठी जायचे. आता जर समजा मी येस केलंय, शीट साईज केली तर इथे तुम्हाला सिलेक्ट द सेम ड्रॉइंग शीट साईज विच इज सिलेक्ट इन द ड्रॉइंग आणि आपलं सर्व्हिस डाटा एंट्री तर त्याप्रमाणे ही सिलेक्शन द्यायचे जसं आपण सांगितलं आता तसं. नंतर सेव्ह हे बाकीचे क्वेश्चन आपण रेग्युलर ठेवलेले आहेत. सेव्ह अँड नेक्स्ट करा. सेव्ह ओके. त्यानंतर क्वेश्चन आपले डॉक्युमेंट दिलेले आहेत जे मॅन्डेटरी आहेत ते लोड करायला. इथे जे 3 नंबरचं जे ड्रॉइंग आहे तिथे आपल्याला जो ॲज बिल्ड प्लॅन असेल तो इथे PDF व्हर्जन ग्रेटर दॅन 1.5 मध्ये कन्वर्ट करून करायचे. त्यासाठी पण आपण इथे लिंक दिलेली आहे. तुमची जी शीट साईज PDF असेल ती त्यानुसार इथे कन्वर्ट करून घ्या आणि सेव्ह करा. हे जे चेंजेस आहेत ते आपण सेकंड पेजवर दिलेले आहेत. फक्त तुमच्या माहितीसाठी आज आपण तो छोटा टॉपिक एक ऍड केला होता आजच्या सेशनमध्ये. इथे हे जे आपलं ऑप्शनल होतं ते आपण हे मॅन्डेटरी केलेलं आहे. आता क्वेश्चन आन्सर सेशन कडे आपण जाऊ शकतो. मॅडम ती लिंक काम करते का? हो, लिंक काम करते. हे आता आमची टेस्टिंग साईट आहे त्यामुळे करत नव्हती पण तिथे काम करते. तुम्ही कॉपी पेस्ट करून दुसऱ्या न्यू टॅब मध्ये टाकून पण करू शकता किंवा त्याच्यावर क्लिक केल्यावर ऑटोमॅटिक ओपन पण होऊ शकतं. आणि XML चा काय इश्यू आहे? कारण XML डाउनलोड केल्यावरती इन्स्टॉल नाही होते. काय? XML इन्स्टॉलेशन. XML इन्स्टॉलेशन? हां. कारण माझ्या XML प्रोजेक्टला इन्स्टॉलेशन नसतं सर काय. नाही आपण जी सेकंड XML चे फाईल इन्स्टॉलेशन करतो ना XML म्हणजे TP क्लायंट हे करतो TP क्लायंटमध्ये
ज्यावेळेस हे आपलं काय म्हणतात त्याला TPPRD करतो आणि XMLचं जे करतो HTML त्याच्यात रिपोर्ट म्हणायचंय का तुम्हाला? रिपोर्ट नाही, आपण इन्स्टॉलेशनचं ज्यावेळेस करतो इन्स्टॉलेशन. MySQL. MySQL XML नाही, MySQL. हां, मग त्याला काय एसक्यूएल मध्ये पासवर्ड काय टाकायचा आहे? TPC लिहून येतो तो. पासवर्ड सर तुम्हाला अलाउ नाही आहे द्यायला आम्हाला. तो आमच्या डेव्हलपमेंट टीमसाठी आहे. हो, पण आजचं तिथे जेव्हा आम्हाला डेव्हलप हे करायचं असते इन्स्टॉलेशन, तिकीट टाका सर. इन्स्टॉलेशनची आपण प्रोसिजर दिलेली आहे YouTube चॅनलवर, तिथून चेक करा. जर ते सोडून जर तुम्हाला दुसरा काही इश्यू येत असेल तर तिकीट लॉक करा. नाही, MySQL लाच येतोय ना इश्यू. MySQL ला व्हर्जन चेंजचा इश्यू येतो. पासवर्ड देणं आम्हाला अलाउ नाहीये. त्याच्याशिवाय दुसरा काही क्वेश्चन असेल तर विचारा. नाही, MySQL ला करायचं MySQL ला. हॅलो MySQL ला install मॅडम. हॅलो हा बोला. हॅलो मॅडम, बोलू? ऐका एकाने क्वेश्चन विचारा. सगळ्यांनी हा मॅडम. एकदम विचारू नका. मॅडम, माझा एक क्वेश्चन असं होतं की नवीन BPMH याला रजिस्ट्रेशन करतो ना आर्किटेक्चरचं, हा. त्याच्यामध्ये मॅडम ना पासवर्ड आणि लॉग इन ID येत आहे. तर कसं मॅडम माहितीये का, समजा आर्किटेक्टचे असिस्टंट असतात किंवा वगैरे वगैरे, समजा ते काम करत असतात समजा रात्री किंवा समजा दुपारी वगैरे, आणि समजा वेबसाईट वरून 2 मिनिटं समजा गेलं तर लॅप्स होते. प्रत्येक वेळेस मॅडम समजा आर्किटेक्टला पासवर्ड जाईल तर कधी आर्किटेक्ट परेशान होतात. OTP म्हणायचंय का तुम्हाला? हा, ओटीपीच्या साठी मॅडम ते चुकीच्या पद्धतीने नवीन जर OTP सिस्टम आले, उद्या सगळं काम करतच झालं एखाद्या प्रोजेक्ट वर, ड्रॉइंग वर, आर्किटेक्ट तुम्ही बंद करू शकता ना. ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला OTP बेस ठेवायचा आहे की नाही ते. पण OTP डायरेक्ट त्याच्यामध्ये सेट होतं ना मॅडम. तो सेट झालाय, पण तुम्ही ज्यावेळी एक मिनिट साइट रीडायरेक्टिंग एंड सिक्योरिटी रीजंस की वजह से यूटी टीम ने वो OTP बेस करने के लिए बोला हुआ है, ठीक है? OTP ठेवायचं कसं करायचं? वो आपके लिए ऑप्शनल है. आप अपने माय प्रोफाइल में जाके वहां से सिलेक्शन अनसेलेक्ट करके कर सकते हो. त्याचं काय कसं, म्हणजे माय प्रोफाइल मध्ये जाऊन काय करायचं? माय प्रोफाइल मध्ये इनएक्टिव्हेट करून घ्यायचं OTP. जर सोपं आहे त्याच्यात युजर मध्ये. तर इनएक्टिव्हेट आणि ऍक्टिव्हेट असतं OTP, तेवढं करून घ्यायचं. किंवा मग जो असिस्टंट आहे ना, जो बघणार आहे फोल्डर, त्याचा नंबर टाकून चेंज पण करू शकतो. म्हणजे त्याला पण येऊ शकतो OTP. त्याला काही एवढं मोठं तेच ते प्रोसिजर माहित नव्हती, आता ते बोलल्यानंतर समजली. थँक्यू सर. टाकू नका. तुमचा टाकायचं असेल तर टाका, किंवा तो OTP बेस इनएक्टिव्ह करून ठेवा. असिस्टंट तुमचा जर पुढे कंटिन्यू नाही झालं तर पुन्हा तुम्ही तिकीट टाकून इथे परत नंबर चेंज करायची प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल. अन्यथा आर्किटेक्टच्या माय प्रोफाइल मध्ये आहे का ते नेटिव्ह? ओके मॅडम, थँक्यू. करा.